या गद्दारांनी जिवंतपणी पाठीवर वार केलेच आणि मृत्यूनंतरही घाव घालणं सुरूच आहे। एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करण्यासाठी उच्चारलेलं हे वाक्य आणि आवाज होता बाळासाहेब ठाकरेंचा। होय, नाशिकच्या निर्धार मेळाव्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळासाहेबांच्या आवाजातल्या भाषणातून महायुतीवर जोरदार हल्ला करण्यात आला। निशाण्यावर होते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या आवाजातील भाषणात नकली शिवसेनेची उपमा देण्यात आली। बाळासाहेबांच्या आवाजातील भाषणात देवेंद्र फडणवीस आणि भाजपचाही समाचार घेण्यात आला। तुफान गर्दी दिसते। अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच। कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे, ढोंग। भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला। खांदा म्हणजे आधाराचा हो। अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं, पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे। 25 वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होतं। अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले। अरे हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहेत, जातीत पोटजातीत मारामाऱ्या लावून ते नाना फडणवीस मजा बघतायत। पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही। अहो, ते गद्दार गेले ते गेले, त्यांच्या स्वाभिमानाच्या गोवऱ्या सोनापुरात गेल्या। त्यांना पैसा, अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात हो, पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार। गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही। या गद्दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे। आता या निवडणुकीत काय झालं, विधानसभेचं म्हणतोय, जो निकाल लागला तो तुम्हाला मान्य आहे का? इथे बडगुजर, वसंत गीते, तिकडे निफाडला आपला अनिल कदम, घोलप यांचे चिरंजीव योगेश राबले, लोकांची कामे केली। मालेगावात अद्वै हिरे, धुळ्यात अनिल गोटे हे मैदानात होते, पण निकाल उलटेच लागले। शिवसेनेने गेल्या 50 वर्षात किती सोसले हो, सतत आव्हानं दिली गेली आणि आम्ही ती स्वीकारलीही। 5 पिढ्या शिवसेनेच्या विचाराने भारल्या गेल्या आहेत। त्यांच्या रक्तामध्ये स्वार्थाचा नाही तर राष्ट्रीयत्वाची जबरदस्त ऊर्जा शिवसेनेने निर्माण केली। जे नामर्द डरपोक गेले ते गेले, त्यांची लाकडं भाजपवालेच सोनापुरात रचल्याशिवाय राहणार नाहीत। तुमची ती काय ऑपरेशन वगैरे सुरू आहेत ना फोडाफोडीची, ती वेळ येत आहे। त्याच ऑपरेशन टेबलवर पाडून तुमच्या बेईमानीची नसबंदी माझा मराठी माणूस, माझा शिवसैनिक नक्कीच करेल। घोटाळा गोलमाल करून विधानसभा जिंकली, अरे भ्रष्टाचार, पैशांचा खेळ, दुसरं काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।